रात्रीची शांतता, मोबाईलच्या स्क्रीनवर चमकणारा एक कॉल आणि त्या कॉलसोबत सुरू होणारी एक अशी भेट जी काही नात्यांना नाव देईल तर काही नात्यांना प्रश्नचिन्ह. उद्या फक्त एक पार्टी नाही तर काही हृदयांची खरी परीक्षा आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे दिलकशी भाग 76 या आपल्या खास कथेमध्ये, जिथे प्रत्येक नातं दिसतं तसं नसतं आणि प्रत्येक हसण्यात दडली असते एक वेगळीच कहाणी. सोनाली, अगं कुठे आहेस तू? कनक म्हणाली. तसं सोनालीने कानावरचा फोन काढून त्यात वेळ बघितली. रात्रीचे 10 वाजले आहेत. या वेळेला मी कुठे असणार? अपार्टमेंटमध्येच आहे का? काय झालं? आता मात्र कनकने खरंच वैतागून घड्याळ बघितलं. सॉरी यार, तुला डिस्टर्ब केलं, पण कामच तसं महत्त्वाचं होतं. तो रोबोट तर बिचाऱ्या एम्प्लॉईजवर आग पाखड करण्यात व्यस्त आहे. मग मला तूच आठवली. तिने थोडं नाराजीत उत्तर दिलं. ठीक आहे, त्यात काही नाही. सांग, काय काम होतं? सोनालीने कॅज्युअली उत्तर दिलं. उद्याच्या पार्टीमध्ये मीडिया खूप राहील, म्हणून मला ध्रुवने अमनसोबत मीडियाला कसं फेस करायचं याबाबत बोलायला सांगितलं. तिने जसं अमनचं नाव घेतलं तसं सोनालीचे कान टवकारले गेले. तसं तर माझं त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग त्यांच्या बंगल्यावर यायला सांगितलं आहे. तिथे ते त्यांच्या सेक्रेटरीला सुद्धा बोलवणार आहेत. म्हणजे तू उद्या अमन कपूरच्या बंगल्यावर जाणार आहेस? सोनालीने कनकला प्रश्न विचारताच फिंगर क्रॉस करून धरले. हो ग, त्यांचं असं म्हणणं होतं की समोरासमोर जरा व्यवस्थित सांगता येईल, असं फोनवर नको. म्हणून मग मला असं वाटत होतं की जर तू सकाळी फ्री असशील. हो हो, का नाही. मी उद्या सकाळी सूर्य उगवायच्या आधी तुझ्या घरी येते. तू फक्त तयार राहा. नाहीतर मग असं करते, मी आत्ताच तुझ्या घरी येते. आता तिथेच झोपते, म्हणजे सकाळी आपण दोघी सोबतच तयारी करून निघू. सोनाली एक्साइटमेंटमध्ये तिला जे जे सुचलं ते सगळं बोलून गेली. अगं हो, आत्ता यायची गरज नाही. सकाळी 7 वाजेपर्यंत ये, म्हणजे 8 वाजेपर्यंत आपण त्यांच्या बंगल्यावर पोहोचू. आणि प्लीज तिथे काही वेडेपणा करू नकोस, कारण पार्टी उद्या संध्याकाळचीच आहे. कनकने सोनालीला तिच्या भाषेत दम भरला. तसं सोनालीने सुद्धा उद्या सकाळी येण्याचं मान्य केलं. सकाळी सोनाली अगदी 7 वाजता विलावर पोहोचली. कनू यार, तू अजून तयार झाली नाहीस? कनकला साध्याशा आउटफिटमध्ये बघून सोनालीने विचारलं. त्यात काय तयार व्हायचं आहे? आणि 1 मिनिट, तू काय एवढी तयार होऊन आली आहेस? आपल्याला काही तिथे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम नाही करायचा. सोनालीची तयारी बघून कनकने मनातच कपाळाला हात मारून घेतला, कारण ती अगदी पंजाबी स्टाईलने तयार झाली होती. अगं, मी म्हटलं आपण त्यांच्या घरी जातो आहे ना, म्हणजे ते कसं पंजाबी लोक आहेत, त्यामुळे मग थोडं ते आपलं समजून घे ना तू. शेवटचं वाक्य ते थोडं वैतागत म्हणाली. तसं कनकने तिचा हात पकडला आणि तिला ओढतच गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. मला जास्त नाटकं नको आहेत. मी मेड करून लगेच कपडे पाठवते, ते बदलवायचे. तोपर्यंत शॉवर घेऊन हे केसांचं जे काही केलं आहे ना ते धुवून टाकायचं. आणि जर तू माझं ऐकलं नाही तर मी तुला माझ्यासोबत अजिबात घेऊन जाणार नाही. मला माझी मैत्रीण सोनाली हवी आहे आणि तीच हवी आहे. कनक तिला रागातच म्हणाली. तसं तिने लहान मुलासारखी तिची मुंडी हलवली आणि चुपचाप वॉशरूमकडे पळाली. थोड्याच वेळात तयार होऊन सोनाली तिच्या नेहमीच्याच अवतारात गाडीत बसली. दॅट्स लाइक माय गर्ल. देख सोना डार्लिंग, कोई अगर प्यार करे तो तुमसे करे, तुम जैसे हो वैसे करे. कोई अगर तुम्हें बदल कर प्यार करे तो वो प्यार नहीं सौदा होगा, और ओ साहिबा, प्यार में सौदा नहीं. कनक तिला नाटकी करत म्हणाली.
तसं ती सुद्धा स्माईल करून कनकसोबत लास्टची लाईन गाण्यात म्हणू लागली. थोड्याच वेळात त्या दोघी अमनच्या घरी पोहोचल्या. तसं तो स्वतः त्या दोघींना ग्रीट करायला खाली दरवाजापर्यंत आला. वेलकम भाभी, आज पहली बार हमारे घर पे आए हो. त्याने त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या सेक्रेटरीच्या हातातून बुके घेऊन कनकला दिला. तसा कनकने त्याला एक स्माईल दिली. सॉरी, म्हणजे तुम्ही बिझी असाल ना, पण तरी मला तुम्हाला त्रास द्यावा लागला. कनक लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसत त्याला म्हणाली. हाँ, आप तकलीफ तो दे रही हो, लेकिन यहाँ आकर नहीं तो मुझसे ये परायो जैसी बात कर कर. मैं आपका छोटा देवर जैसा हूँ, और आपको तो पता है हमारे यहाँ भाभी माँ जैसी होती है, और माँ कभी अपने बेटों से ऐसी बात थोड़ी ही करती है. बाई, मला तर आत्ताच तुझ्या डोक्यावरचे केस पांढरे दिसायला लागले. पण काही हरकत नाही. तू जर त्याची आई होणारच असलीस तर सून म्हणून मलाच निवड हो. सोनाली कनकच्या कानात खुसफुसली. तसं कनकने तिला डोळे दाखवले. चलिए, माना सही, आप मेरी दोस्त तो बन ही सकती है, जैसे आप नील की दोस्त है. त्याने मैत्रीसाठी तिच्यापुढे हात केला. तसं तिने सुद्धा स्माईल करत त्याच्या हातात हात दिला. पण माझी एक अट आहे. कसं आहे, जर आपली मैत्री करणारच आहोत तर म्हणजे, तिने सोनालीकडे इशारा करत म्हटलं. तसा त्याने तिचा इशारा समजत सोनाली पुढे सुद्धा त्याचा हात केला. मुझसे दोस्ती करोगी, त्याने पिक्चर स्टाईलने म्हटलं. तसं सोनाली एकटक त्याच्याकडे बघत राहिली. शेवटी त्याने ऑकवर्ड हसत त्याचा हात मागे घेतला. त्याला एक कॉल आला. तसा तो एक्सक्यूज करून बाजूला गेला. काय मूर्ख आहे ग, जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे फिरत होतीस. तो स्वतःहून मैत्री करायचं म्हटला तरी सुद्धा आपला रिस्पॉन्स शून्य. तो बाजूला जाताच ती सोनालीवर हळू आवाजात ओरडली. मला वाटते देव अक्कल वाटत होता तेव्हा मी याचेच पिक्चर बघायला गेली असेल. तिने सुद्धा तिच्या अक्कलेचे ज्ञान पाजळवले. भाभी, ही माझी सेक्रेटरी पिहू. तुम्ही हिच्यासोबत गार्डनमध्ये जा. तिथे मी अजून काही स्ट्रगलिंग ॲक्टर्स बोलवून ठेवले आहेत, ज्यामुळे तुम्हाला हेल्प होईल. त्याचा फोन आटोपला. तसा तो कनकजवळ येत कनकला म्हणाला. ओके, थँक्स, पण प्लीज आता आपली फ्रेंडशिप झाली आहे तर तुम्ही मला कनकच म्हणा. ओके, मग तू सुद्धा मला अमन म्हणू शकतेस. तो शॅल्यूटची ॲक्शन करत म्हणाला. तसं तिने हसतच मान होकारात हलवली. तिने सोनालीकडे बघितलं तर सोनाली काही तिच्यासोबत येण्याच्या मूडमध्ये तिला दिसली नाही. मग ती सुद्धा पिऊच्या मागे मागे गार्डनकडे निघून गेली. प्लीज सिट डाऊन. त्या दिवशी आपलं काही व्यवस्थित बोलणं झालं नाही. त्याने तिला बसण्याचा इशारा केला. तशी ती खुर्चीवर बसली. मग त्याने सुद्धा सोफ्यावर बसत त्याचा एका पायाचा तळवा दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवला आणि एक हात सोफ्याच्या मागच्या आर्मरेस्टवर लांब करून आरामात टेकून बसला. त्याने जवळ उभ्या असलेल्या नोकराला इशारा केला. तसा नोकर कॉफी आणि काही स्नॅक्स घेऊन तिथे टेबलवर ठेवून निघून गेला. कनक भाभी तिथेच पिहूसोबत घेईल, तू घे ना, त्याने तिला कॉफी कपकडे इशारा करत सांगितलं. तसं त्याने सुद्धा एक कप हातात घेतला. तिची त्याच्यासोबत तसं बघितलं तर ही पहिलीच भेट होती ज्यात ते दोघेही सोबत एकटे होते. माझ्यासोबत बोलायला आवडत नाही का? म्हणजे त्या दिवशी नीलसोबत तर नो नो, तसं काही नाही. ते तर नील सरांसोबत आता फार छान मैत्री झाली आहे ना, म्हणून त्यांच्याशी कसंही बोलायला काही वाटत नाही. तो बोलतच होता की तिने लगेच त्याचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगितलं. हो, खूप छान फ्रेंडशिप झाली आहे तुमची. तो त्याचं तोंड थोडं दुसऱ्या बाजूला फिरवत म्हणाला. आता त्यांच्यासोबत जॉब आहे माझा, तर दिवसातला बराचसा वेळ त्यांच्यासोबतच निघून जातो आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा आम्ही काही ना काही करतच असतो. त्यामुळे सहजच ती म्हणाली.
तसं त्याने त्याच्या हातातला कॉफी कप खाली टेबलवर ठेवत तिच्याकडे बघितलं. तुमच्या घरी कोण कोण असतं? नाही म्हणजे आता कोणी दिसलं नाही तर? तिने तिची मान घरात आजूबाजूला फिरवत त्याला विचारलं. ते मॉम, डॅड आणि बीजी अमृतसरमध्ये असतात. मी सुद्धा इथे असं मध्ये मध्येच राहायला येतो. बाकीचे दिवस तर माझे शूटिंगमध्ये आणि मुंबईतच जातात. तसं तुझ्या घरी कोण कोण असतं? त्याने अगदी सहज विचारलं, पण त्यामुळे तिचा चेहरा मात्र पडला. मी माझ्या मॉम डॅड सोबत नाही राहत. मी माझी सेल्फ इंडिपेंडंट आहे. सनशाईनमध्ये काम करते आणि सनशाईनने दिलेल्याच फ्लॅटमध्ये राहते, ती म्हणाली. आणि तसं त्याला अचानक नीलने सांगितलेलं आठवलं आणि त्याने त्याचे डोळे घट्ट मिटत एक मोठा श्वास घेतला. सॉरी, ॲक्च्युली मला नील बोलला होता मागे, पण माझ्या डोक्यातून निघून गेलं. अरे, तुम्ही का सॉरी म्हणता आहात? त्यात तुमची काही चूक नाही आणि मला आता या प्रश्नाची सवय होऊन गेली आहे. तिने पण ऑकवर्ड हसत त्याला सांगितलं. बरं, तुम्ही आता दिल्लीमध्ये म्हणजे तुमचा काही शूट वगैरे आहे का? तिने विषय बदलत त्याला विचारलं. नाही, आता सध्याला शूट नव्हता आणि ध्रुवकडून पार्टीचं इन्व्हिटेशनही आलं होतं, त्यामुळे. तो सहज खांदे उडवत म्हणाला. हो, त्यांनी तर पूर्ण फॅशन इंडस्ट्रीलाच इन्व्हाइट केलं आहे आणि त्यात तुम्ही तर त्यांचे बेस्ट फ्रेंड, मग तुम्हाला इन्व्हिटेशन कसं नसणार? हो, कनक भाभीसाठी ही पार्टी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या दोन्ही आयडेंटिटी मिळणार आहे. त्यासाठीच ध्रुवने मला 2 दिवस आधीच फोन करून आजची सर्व अरेंजमेंट करायला लावली होती. तसं तर आपण सगळे आहोतच, पण त्या स्वतः कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. त्याच्या म्हणण्यावर तिने सुद्धा सहमती दिली. तेवढ्यात तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली आणि तिने मोबाईल हातात घेत चेक केला तर नीलचा काहीतरी कामासाठी मेसेज येऊन पडलेला तिला दिसला. बरं, तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? त्याच्या मनात तिला जाणून घेण्याची इच्छा होती, म्हणून त्याने तिच्याबद्दल अजून माहीत व्हावे याकरता तिला विचारलं. सध्याला तरी फ्युचर प्लॅनमध्ये तुमच्या मित्राचा गळा दाबून फासावर जायची इच्छा आहे. तिचं बोलणं ऐकून तो विचित्र नजरेने तिच्याकडे बघायला लागला. हा माणूस ना स्वतः व्यवस्थित जगेल ना मला जगू देईल. जेव्हा पाहावं तेव्हा फक्त कामच काम दिसतं याला. तिने तो मोबाईल तिच्या हातात घट्ट पकडला. तुमच्या दोघांचं फार जमतं ना? त्याच्या मनाला कुठेतरी तिने नकार द्यावा असंच वाटत होतं. हो मग, अगदी जसं कार्टूनमध्ये टॉम अँड जेरीचं जमतं तसंच आमचं पण जमतं. आम्ही एक दिवस भांडलो नाही तर आम्हाला एखाद्या वेळेचं जेवण पण जाणार नाही. ती तिच्या आणि नीलच्या विषयावर भरभरून बोलत होती, पण तो मात्र तिच्या डोळ्यात बघत काहीतरी वेगळंच शोधण्याचा प्रयत्न करत होता. कधीकधी आपण ज्या नात्याला फक्त मैत्री समजतो, त्याच नात्यात कुणीतरी आपलं सगळं काही शोधत असतो आणि काही नजरा कधीच शब्दात व्यक्त होत नाही, पण तरीही खूप काही बोलून जातात. सोनालीच्या मनात नेमकं काय चाललंय? अमनच्या नजरेत कोणता प्रश्न दडलेला आहे? आणि नील, तो खरंच फक्त मित्र आहे का? जर तुम्हालाही या कथेतल्या भावनांचा स्पर्श झाला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच हृदयाला भिडणारी कथा ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण पुढचा भाग फक्त कथा नाही तर एक धक्का असणार आहे. स्टे ट्यून, कारण दिलकशी अजून बाकी आहे.